हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. बघा आपली कपाशी, पण गवत बी तितकंच आहे. गवताला काय आपणच काढणार आहे का नाही. यो प्लॉट खालचा प्लॉट जरा थोडा हे होता नादानी, पण वरचा प्लॉट कमराला मालक आहेत. त्यात कमराच्या मालकाच्या कमराला कपाशी लागते. कपाशी म्हणजे कपाशी साडी यंदा ह्या वावरात एकच नंबर. पाळी घातली. आता हे मधलं याचं काम चालू आहे. यसल्यावर मस्त काळं भंगार दिसतंय. पण तवर इकडं पाळी यसल्याला दाखवते तुम्हाला. काल एक पाती यसली निम्म्यात, तर कसं दिसतंय बघा. हे कसं दिसतंय. आज एवढीच यसलीत होती. ही काल बरीच लांबर नेलती, तिसरा पारा. आणि इकडं गवत पहा चुकून चाललंय. तसं काही एवढं हे नाही. इथं निम्म्या तशी, पुढं काहीच नाही. पुढं ओली आहे, पण काढावं तर लागणारच आहे. पाळीने चाललंय. काही चुकून काही होतंय बाथरूमच्या झाले नाही जळून जागेरच. एखाद्या सरीत लगेच भरली आहे, एखाद्या सरीत कमी आहे. जाऊन द्या, गवत आपणच काढणार आहे. पण मी चालले ड्युटीवर. एवढं गवत असून माझी ड्युटी काय बंद नाही. आज सकाळ सकाळ ड्युटी आहे. 9ला जायचं आहे आणि 2 वाजता मागं यायचं आहे. 2 वाजता मागं आल्यावर आपल्या कपाशीत बसायचं, घ्यायची काढून. तर आज मी लय लांब कामाला चाललेली आहे, त्याच्यामुळे सकाळची ड्युटी ठेवली. चला मग दाखवतो तुम्हाला पुढे गेलं. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कंटिन्यू राहा. पुढं पण छान होणार आहे व्हिडिओ ब्लॉग. तर बाय. म्हातारे माणसं कशी खुरपी देत. गुडघ्याचं माणूस झालंय, गुडघ्याचं. म्हातारी सगळे खुरपी देत. पैसे येऊ द्या म्हणा फटाफटा. म्हातारे माणसं कामं करतात आमच्याकडे. आजी मग त्यांना म्हणा लाईक करा, शेअर करा, लवकर आम्हाला पैसे येऊन द्या. आम्हाला म्हाताऱ्या माणसाला खुरपावं लागू राहिले. तिकडं कोण आहे त्या झाडाकडे? नाही, पीटी मोबाईल मध्ये दिसली. कपाशाला लय भारी तेज आहे, पण ऊन जर पडलं ना तर लयच भारी कपाशा होते. आमची तर लय भारी व्या कमरालाच लागत. गुडघ्याची वर गेली. हा कपाशी कोर्स घे इथं गोडक्याची घरा माग रस्त्याच्या कडेला. तुम्हाला कसं काय इसरण. तुम्ही तर मला किती का साथ दिलेली. सगळे लोक म्हणतात नको आमचं बनू, पण तुम्ही कधी म्हणत नाही मला. त्याच्यामुळे तुम्हाला मी आयुष्यात विसरणार नाही. हा अशी मती मंद असं का? आजी देवगणला पोरगी बी पोरग बी काजली त्याची बायको. युट्यूब चालू केलंय ना, तसं माझी इच्छा आहे. माझं जर युट्यूब सक्सेस झालं ना, तर मी गरीबाला पूर्णपणे मदत करणार. भिकाऱ्यांना, यांना त्यांना सगळ्यांना, गरिबांना. पण देवाच्या कृपेने व्हावा. बोलून दाखायचं लोक. आता हे अंबानी हा सोन्याचे कपडे केलेले एका सुनाला, आणि इकडं हे हा बॅलन्स वाढवला ना 50 रुपये. हा आपल्याला आपल्याच पोटापुरतं झालं तरी बाद झालं. आणि सगळं गरीब परिस्थितीतले लोक सुधारायचे. बरा होईल ना. हत्ती रोग झाला त्याला, हत्ती रोग.
मग ते आम्ही शाळेत होतो हा. आपण जी परिस्थिती काढली ना ती परिस्थिती दुसऱ्यांना काढून द्यायची नाही. आपण मदत करीत राहायची. त्याला तो हाती कधी चढ कधी उतर जिंदगी चालूच असतो. डोकं आउट झालं मला त्या बाईची फी भरायची. बाईचं रोज खायची. लग्न चाललंय सप्टेंबर मध्ये भरायचं म्हणते म्हणजे बरं झालं. सप्टेंबर मध्ये धरायचं का? हा मग आता त्याची तयारी पाहिजे. हा पांड्या 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 गपरे त्याला बोलवा. गप काय नाही घाबरू नका तू. वाघ घाबरते म्हणजे त्याला नळा खाली उभा केला का कुठं उभा राहतो आंघोळीला. हा का? हा त्याला आंघोळ बिंगुळ आहे का? हा मग हा का? साबण लावून आंघोळी करा. त्याचा आवाज ऐकला हम्म. झाला पुढे ऐक म्हणजे मग पळाला. त्याला तर सवय लागली आंघोळ करायची. हा आमचा पांड्या आंघोळ करतोय. दाखवलं ना त्याला. हे काय पांड्या आमचा. ते कुत्रे आमचं त्याला पांड्या म्हणतात. नाही तुम्ही म्हणता इथं कुणी माणूस दिसा ना कोणाला पांड्या म्हणते. टेस्टच वेगळी लागते चुलीवरच्या भाकरीची, पाट्यावरच्या मसाला वाटलेली भाजी. हा ना वेगळीच टेस्ट लागते. आपण दिली तो गर्र का झालं मोगळं. सुट्टी झाली कामावरून इथं खुरपायला आले तर पावसाने जगमारी केली. 2-3 साऱ्या अर्ध्यात लावल्यात आणि अजून चालू आहे खुरपायचं. तर नेमकं पाऊस आला आणि पावसाने चिडचिड करून ठेवली. पण आता एक हिशोबाने चांगलं पण झालं, कारण हे गवत आहे ना पूर्ण असं ढेकळात पॅक झालं नाही निघालंच आहे. तर याचायला थोडं अवघड जाता येतं, उलट सोपं जायला लागले. कपाशी पहा केवढली झाली. तर कपाशीत आता बसले तर मी सुद्धा दिसाना एवढली कपाशी झाली. आणि कपाशीला तेज बी काय भारी भारी वाटतं. आणि स्वतःच्या वावरात शिवाय काम करायला वेगळंच हे असतं. गवत मस्त खरा निघत आहे, तशी काय अडचण नाही. फक्त हे ओल्लं होतं ना, पाळी घातली तर ते ढेपड झाले तर त्यातलं झटकायला थोडंसं ताण घेत होतं. आता पावसाचा सपका झाला नाही तर आता ते पण चांगलं जातं, तसं काही नाही. त्याच्यामुळं उरकूर आले खुरपायला. सुट्टी झाल्यावर आले वावरात, पण भारी जमत आहे खुरपायला. डबल काम चालू आहे, डबल ड्युटी, बाहेर पण घरी पण. निम्म्या पोतकडक जात आहे, पण इथं निम्म्यात आलं का निम्म्याच्या पुढं भारी जात आहे मऊ. मग एक मन वाटतं इकडचंच घ्यावं मऊ, पण एक मन वाटतंय नको. रस्त्याच्या कडेनी थोडं जादा गवत आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना थोडं विचित्र दिसतंय. लोकांना वाटतं कामाला जाते कशी खुरपीन, एवढं किती गवत झालंय, कामच बघू राहिली. त्याच्यामुळं आधी रस्त्याच्याकडेच काढून घ्यायचं, कारण इकडं काही गवत नाही आहे. आणि हाय बी तर निम्म्या वावरात निम्म्याच्या पोत, तर ते मऊ आहे इकडं पुढं घ्यायला. त्याच्यामुळं आधी रस्त्याच्या कडीचं काढून घ्यायचं. निब्बर का असा
थोडं जाते असं चिकट सुकलेलं रान नाही तर. पण चला आपल्या डबल ड्युट्या चालू आहेत त्याच्यामुळं मग 2 दिवस लेट होईल. सकाळी 11 ते 5:30 बाहेर आणि इथं सकाळी 2-2.5 तासांनी दुपार तिसरा पारा 5:30 वाजता सुटल्याच्या नंतर 7 वाजेपर्यंत इथं 2-2.5 1-1.5 तास अशी ड्युटी चालू आहे सध्या. तर व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला मग आता बाय. कारण मोबाईल एका हातात धरून आणि एका हाताने खुरपायचं काम चालू म्हणलं ना तर कोणतंच होत नाही, उरकत नाही ते खुरपायला. त्याच्यामुळं आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. हॅलो, हाय, नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. मी आहे निर्मला पठाडे. आमची झाली आहे सुट्टी, आम्ही पळत आहे घरी. पोटात वरडू राहिले आहे कावळे. इथं घातली पाळी. आता बघा कसं झालं रानात. हा, झाडं मोडले, झाले झाडं मोडले. अंतर कमी. बरं झालं बाई, ऊन पडलं, लय आबळ आलं तर काळं झाड भाग पडला होता. मला मेनला तिथून जाऊन खुरपीता येतं का नाही कोण, खुरपून देतोय का नाही कोण पाऊस. हे कोणाचं पडक आहे? काय पाहिजे हे पडक आहे का निर्मला बाईचं? माझ्या नाव करण्याचं पडक आहे. ज्याला वावर आहे त्याला करता येत नाही हे गमत नाही. मग काय आपल्याला पुराणा आपण पळतो लोकांच्या शिवर घालून बाई. मागच्या ती कपस होती तो सांगत असा कापूस शेवटच्या याचा त्यांनी हे केला, सोडून दिला, व्यर्थाला सुद्धा नाही. हा, आपल्यासारख्या म्हणलं असतं तर येचून न्या दोन्ही गोण्या. हा, दोन्ही गोणे बोंड 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 म्हणलं त्यानं दाखवायचं बाई. हा, काय करावं म्हणले असते ते येत नसतं आपण ते फार उन्हाळ्यात. मग शेळ्या घेऊन येत होतो तेवढं करत होतो आमचं. मग याचंच आहे ना, शेळ्या चरत होत्या. मग तुम्हाला याचं काय जात? मग शेळ्या काय खात नव्हत्या? शेळ्या खायच्या डोळ्यावर आयच्या त्यांच्या शेळ्या कोंबड्या करायच्या ना तो बाई. आमची बाई कशी निवांत बसली झाडाखाली आणि इकडे दिल्या शेळ्या सोडून चरायला. चल ना भाकर खायला. मला भूक लय लागली. मग चल ना. त्या बकऱ्या करतच नाही. चल मग, चल ना मग, चला ग, चला जिप्रे, चल जिप्रे ती बघ जिप्री निघाली का निघाला. चल चला, चल ना, चल निघाली. मला निघाली. ढोल घेऊन झालं. नाही बघल्या हा, टमकी येऊन म्हणा ना. ढोल घेऊन जिप्री चल, चला. काही हो आता बाईल नाही जोडीदार लिंबा बाई. आमच्या पोटात भाकरी नाही, आम्ही जसं वाकून गेलो. पोट चोपले. मी पुष्पा वहिनी कामाला गेल्या. कोण काय विचारल्यात बाई बाई. म्हणजे मी तोंड रोईन सुधीर अंकलला म्हणले कामाला गेले. मला मी तशी आवडते म्हणजे काय आलं म्हणजे मी त्यांना सांगितलं कामाला. फोन करा मला सुधीर अंकल.
म्हणले 16,000 12,000 4 16 4 ना चांगली गेली. केवढ्याली एवढ्याली हा आले तू पाहुणे आले आलंय वाटतं. त्या तोंड बांधी ज्यांच्या काळी काढायची लावणी डबल शीट आज त्याला आणायचं फुलाचा नजारा. इकून जातात काय बाई तुझ्या शेळ्या? इकून वाटे शेळ्याला नको बाई नको आता जाऊन दे. अगं नको बाया अगं नको भाकर खाऊन खुरपी दे बा बोली तिली. नको 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 नाही ना आता नको जाऊन दे आता. सणा मला गेले ते त्यांच्या घरी. आता मी चालले माझ्या घरी. घरी म्हणजे वावरात. इथून जाऊन घरची कपाशी खुरपायची. थोडे वेळ जेवण बिवण करायला टाईमपास होईल. मग संध्याकाळी 6 वाजेपर्यंत झोपी तर सुट्टीच नाही. 6:30 पावणे 7 वाजेपर्यंत. चला मग व्हिडिओला पूर्ण बघा. लाईक करा शेअर करा. पुढे दाखवते तुम्हाला. कंटिन्यू राहा. म्हणून पहिली पाण्याची बॉटल घेतली. सकाळी डबा आणि पाण्याची बाटली ठेवून गेली मी. आता जेवण करते आणि खुरपायला लागते. खुरपिल्यावर कपाशी पा किती बारी दिसते. इकडे राहिली खुरपायची. हे बा डब्बा 3 ताई डबा आणलाय मी एकखटी. ते काय 3 ताई फुल भरलेलं नाही मग आणलाय दाखायला. चला मग करते जेवण आता. दाखवते तुम्हाला पुढचं. तर व्हिडिओला कंटिन्यू राहा. आणि रोज माझी कशी धावपळ असते नक्की बघा. तोंड जसं काळं जार पडलंय कसलं तरी. रोज उठून पळ 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 पळ. घरी आता बघा माझ्या डोक्यावर गावताचं वज. गावाकडची परिस्थिती अशी असते बरं का. डोक्यावर गावताचं वज हातात. आता पहिल्यावानी घमिलं नाही पण पिशवी डबा आणि हे बघा शेळ्या हे का सगळं संगच असतं. गावाकडच्या लोकांचा राडा. वावरात गेले का सगळं संगच. शेळ्या बकऱ्या भिकऱ्या. परत त्यांची सकाळची खायची सोय. त्यांच्या आपल्या डोक्यावर गावताचं वजं सगळं घेऊन. म्हणजे सकाळी 8ला बाहेर पडलेली आहे. आताशी घरी चालले. अशी फजिती असते शेतकऱ्यांची. तर चला मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या. कारण मला या गावात काही दिसणार पुढं बघायला. तर बाय.